नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, दिल्लीत आज सूर्य जो उगवला तो अतिशय खळबळजनक पद्धतीने उगवला. अर्थात हे अपेक्षितही होतं. एकतर संसदेचं आज हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीने आज जंतर मंतर ते पार्लमेंट असा एक मोर्चा काढायचं ठरवलेला आहे. आणि या मोर्चाद्वारे ते संसदेपर्यंत जातील आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, म्हणजे नीट परीक्षेची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी ती सरकारसमोर ठेवायची. सरकारचं एक डेलिगेशन त्यांच्यापर्यंत येईल, त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्या चर्चेतून मग पुढची दिशा ठरेल, असा कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांचा प्लॅन. पण या घटनांबद्दल काही संशय होते आणि अगदी तसंच घडू लागलंय. काय ते आपण लवकरच बघणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपासूनच जंतर मंतर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. फक्त पोलीस बंदोबस्त नाही तर मल्टीलेअर सिक्युरिटी म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्स, दंगा विरोधी पथक, राखीव दल, पोलीस, दिल्ली पोलीस हे सर्व तिथे तैनात करण्यात आले होते. अक्षरशः छावणीचं किंवा एखाद्या युद्धभूमीचं चित्र दिल्लीतल्या जंतर मंतरला आलेलं होतं. यामध्ये मग तुम्ही 2 दिवसांपूर्वी पाहिलं, सोनम वांगचुक यांना उचलून फरफटत नेण्यात आलं. त्यानंतर अभिजित दिपकेवरती शाई फेक करण्यात आली. शाई फेक करणाऱ्या त्या महिलेचा नंतर व्हिडिओ पुढे आला आणि त्या बऱ्याच चर्चा रंगत होत्या. पण त्या आंदोलनकर्त्यांनी या गोष्टीकडे म्हणजे त्या शाई फेकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. वांगचुक यांना तिथून नेल्यानंतर मग अभिजित दिपके त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आणि आज हा मोर्चा निघणार. पण अपेक्षेप्रमाणे सकाळपासनं भयंकर बंदोबस्त, सकाळपासनं बॅरिकेटिंग, तगडं बॅरिकेटिंग करण्यात आलं. ते काल रात्रीच करण्यात आलं होतं. 12-12:30च्या दरम्यान जंतर मंतरकडे जाणारे रस्ते ब्लॉक करण्यात आले होते. जंतर मंतरकडनं बाहेर निघणारे रस्ते ब्लॉक करण्यात आले होते. ना कोणी आंदोलनापर्यंत जाऊ शकेल, ना आंदोलन करते बाहेर येऊ शकतील, अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे जमावबंदी लागू करण्यात आली. 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमू शकणार नाहीत. या सगळ्या धर्तीवरती एक प्रश्न पडतो की जेव्हा अब्राहम लिंकन यांनी सांगितलं होतं की डेमोक्रेसी इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. आपले प्रधानमंत्री सुद्धा म्हणतात की भारत हा युवा शक्तीचा देश आहे. देशाची सगळ्यात मोठी ताकद युवक हे आहेत. मग या युवकांना 22-23 दिवसांपासून पावसात बसून राहावं लागतंय. त्यांना ताडपत्री नेऊ दिली जात नाही. आणि आज सकाळी त्यांच्यावरती 10 ते 10:15च्या सुमारास भयंकर लाठीचार्ज करण्यात आला. लाठीचार्ज जे तरुण जंतर मंतरकडे जाण्याचा प्रयत्न करत होते आंदोलनात सहभागी होण्यासाठी, त्यांच्यावरती हा लाठीचार्ज त्यांना पांगवण्यासाठी करण्यात आला. लाठीचार्जमध्ये एका युवकाला 4-4, 5-5 पोलीस बदडून काढत होते. त्यांना तिथून हुसकावण्याचा प्रयत्न करत होते. एक तरुण जोरजोरात ओरडत होता की मारा मला, तुम्ही अजून मारा, पण मी आंदोलनात जाणारच. अशी परिस्थिती काही काळ राहिली. तणाव निर्माण झाला जंतर मंतरमध्ये, दिल्लीमध्ये. आणि मग पोलिसांची एक एक्सपोस्ट आली, दिल्ली पोलिसांची, की आम्ही कुठल्याही प्रकारची हिंसा केलेली नाही. आता एका बाजूला हे दृश्य आणि एका बाजूला पोलिसांची एक्सपोस्ट. या सर्वांचा अर्थ काय होतो ते बघणं अतिशय महत्वाचं आहे. लोकशाहीत जनता निवडून देते कोणाला की जा तुम्ही देश चालवा, आमच्यासाठी तुम्ही देश चालवा. आणि त्या ठिकाणी मग एखाद्या मंत्र्याची जर चूक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. ही जनतेची जेव्हा मागणी असते, मग जनतेचंच का ऐकलं जात नाही? जनतेची ही मागणी असता कामा नये. जनता हे सांगतेय की ही व्यक्ती या कारणामुळे योग्य नाही त्या पदावरती, त्यांना बदलून टाका. त्यावरती एवढा गदारोळ लोकशाहीमध्ये होणं हे कितपत योग्य आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. हे आंदोलन चिरडण्याचा जर प्रयत्न होत असेल सरकारतर्फे, तर
भारताचा इतिहास इंग्रजांच्या काळापासूनचा काढून बघायला काही हरकत नाही की जी आंदोलनं चिरडल्या गेलेली आहेत तीच आंदोलनं मोठ्या अक्षरात लिहिल्या गेलेली आहेत. यशस्वी आंदोलनांची नोंद तर आहेच आहे, पण चिरडून टाकलेल्या आंदोलनांची नोंद ही जास्त ठळक अक्षरात घेतली जाते इतिहासामध्ये. हा आपल्या देशाचा इतिहास आहे. आंदोलनकर्त्यांची साधी अपेक्षा आहे की सरकारच्या डेलिगेशनने यावं, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं. सरकारने काय करायला पाहिजे, लोकशाही पद्धतीचा जर विचार केला तर सरकारने यावं, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं. आणि जर सरकारचं हे म्हणणं असेल की धर्मेंद्र प्रधान हे अतिशय योग्य व्यक्ती आहेत केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून, तर मग त्यांची योग्यता आंदोलनकर्त्यांना सांगावी की धर्मेंद्र प्रधानांचं शिक्षण क्षेत्रात इतकं मोलाचं योगदान आहे, त्यांच्या स्किल्स किंवा त्यांची खासियत शिक्षणाच्या बाबतीत ही आहे ज्याच्याने देशाच्या शिक्षण क्षेत्राचा मोठा विकास होऊ शकतो, विद्यार्थ्यांचं अशा अशा पद्धतीने कल्याण होऊ शकतं. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री म्हणून राहणं जास्त गरजेचं आहे, हे आंदोलनकर्त्यांना पटवून सांगावं, कन्व्हिन्स करावं. आंदोलनकर्ते कन्व्हिन्स होतील आणि विषय मिटून जाईल, आंदोलन थांबेल. किंवा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, आंदोलन थांबेल. पण ह्या दोन्हीही मार्गांनी न जाता आंदोलनच होऊ द्यायचं नाही. असं केलं तर आंदोलन जास्त मोठं होईल, आंदोलन जास्त भडकेल. आंदोलनामध्ये तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, हे राजकीय आंदोलन नाही असं तेही म्हणतायत. मग या आंदोलनाला एक स्कोप द्यायला काय हरकत आहे, चर्चा करायला काय हरकत आहे. शासन करते किंवा सरकार जेव्हा विरोधातले लोक आंदोलन करतात त्यांना तर जातातच भेटायला. आत्ताच आपण रोहित पवारांचं आंदोलन बघितलं, पंढरपूरमध्ये झालेलं. गेले होते ना गिरीश महाजन, तिथे बोलणं झालं, रोहित पवारांसमोर बसून मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि रोहित पवारांनी आंदोलन सोडलं. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची उदाहरणं घेतली तर प्रत्येक वेळी तिथे मुख्यमंत्र्यांपासनं ते सर्वच जण जाऊन आंदोलनाच्या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटलेले आहेत, राधाकृष्ण विखे पाटील भेटलेले आहेत, माईकवर चर्चा केलेली आहे, ओपन माईकवर चर्चा केलेली आहे. मग अशी पद्धत या आंदोलनात का वापरली जात नाहीये, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की आंदोलनकर्त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. देशाचं भविष्य आहेत, ते युवक आहेत, सगळे विद्यार्थी आहेत, त्यांचं म्हणणं ऐकावं लागणारच आहे जर देशाच्या भवितव्याची आपल्या सर्वांना काळजी असेल तर. मित्रांनो, या बाबतीत आपलं काय मत आहे ते नक्कीच नोंदवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.